देवा, सगळं छान झालंय एकदम आलबेल, पण मन सारखं अस्वस्थ आहे. काहून कळत नाही. सारखं असं वाटते काहीतरी बिनसेल, काहीतरी बिनसेल. त्याला एक कारण आहे ना, राधिका इथं नाहीये. जोवर मी माझ्या डोळ्यांनी राधिकाला इथं आलेलं, इथं राहिलेलं पाहत नाही ना, तर माझ्या मनाला काही समाधान मिळायचं नाही. का करू? मी राधिकाला इथं बोलवू नाही शकत, गुरुचे बाबा तिला इथं बोलवू नाही शकत. राधिकाला गुरुनं तिथं आणायला पाहिजे. का करू? हॅलो. हा गुरु, हा मी बोलून राहिले. आई कामात आहेस का बेटा? नाही नाही, फारसं नाही, बोल ना. काही नाही, मला कळते बाळा, तू असं कामात असताना ऑफिसमध्ये या अशा गोष्टी काही बोलू नयेत, पण का करू? मन सारखं चलबिचल होत आहे, सारखी बेचैनी आहे मनामध्ये. बोलल्याशिवाय राहतच नाहीये. का करू कळत नाही. आई, काय झालंय नीट सांगतेस का? हो हो गुरु, तू राधिकाचा वाढदिवस किती छान साजरा केला ना. हा, तुला माफी मागितली तिची. सगळं कसं गोड साजरं झालं, एकदम आलवेल. पण बाळा, राधिका अजून इथं राहायला आली नाही. मला काय वाटते गुरु, म्हणजे काय तू राधिकाला तिच्या हक्काच्या घरी राहायला बोलवाव. आई, अगं असं एकदम कसं बोलू मी? मला कळते मला तुझी अवस्था, पण एकदा बोलून तर पाय. कदाचित ती वाट पाहत असन का? अगं पण आई, मी बोलवल्यानं ती येईल का घरी? आणि असं ती पण म्हणत असन तर पहिलं कोण मध्ये गाडी निघून जाईन ना. वेळ वाया जात आहे ना गुरु. मला तर असं वाटतं की तूच तिला घरी घेऊन यावं का? हा, पट्टे का मी का म्हणत आहे ते? हो, मी बोलून बघतो. हा, बोल. आणि हे पाय, फोनवर बोल नको बरं. जरा तिला भेट बाहेर कुठेतरी, दोघही भेटान बोला आपसामध्ये का. परक्याच्या घरी तिनं इतके दिवस राहणं बरं नाही बाळा. जमल तर आजच भेट घे तिची का. ठीक आहे, बघतो मी. हा, पाय बरं बोलून, म्हणजे तुलाही कळेल तिच्या मनात काय आहे ते. ठीक. हा, ठेवते. हाय. हॅलो. हा हॅलो, मी बोलतोय. हो, समजलं ना मला. बोला. नाही, काही नाही. आज कितपत बिझी आहेस तू? नाही, फार नाही. का हो? मला जरा बाहेर भेटू शकशील का? बाहेर? हो, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बर, ठीक आहे. येते मी, पण कुठे, किती वाजता भेटायचं? हा, मी तुला ऍड्रेस आणि वेळ कळवतो. तिथे भेटूया मग आपण. बरं, येते. ठेवून राहिले फोन. यांनी काऊन बोलवलं असेल? आता काय बोलायचं असेल यांना? काय? राधिका आणि रेवती त्या कुणालला ओळखतात? हो य. पण त्या दोघी त्याला कशा ओळखतात? आय डोंट नो यार, ते तिघं बोलत होते रस्त्यामध्ये. एवढंच ना, मग भेटला असेल त्यांना तो रस्त्यात, पत्ता वगैरे विचारत असेल. पत्ता विचारणारा माणूस आता हसत हसत बोलेल का ग? आणि बघितलं ना, ते दोघं हँडशेक करत होते. राधिका सारखी काकूबाई कोणत्याही स्ट्रेंजरला हँडशेक करेल का? आय एम टेलिंग यू, काहीतरी घडतंयच, आपल्याला नाही माहित. मला एक सांग शनाया, कुणाल इथे आल्यापासून तू त्याची काही माहिती काढायचा प्रयत्न केलायस?
मी का त्याची माहिती काढू? तुझ्या पास्ट लाईफ मधला एक मुलगा तुझ्या आयुष्यात अचानक येतो, अचानक तुझ्याकडे पैसे मागतो आणि तुला त्याची माहिती काढावीशी वाटत नाही? मग कशी शोधू माहिती? हे बघ खूप सोपं आहे आणि सोशल मीडियामुळे तर अजूनच सोपं झालंय. त्यांनी काहीतरी पोस्ट टाकली असेल, फोटोज अपलोड केले असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना वर्क ॲट कुठे टाकले ते बघ. हा चालेल, त्यावरून कळेल काहीतरी. मोबाईल दे. कुणाल, ती कुणाल आहेत? ए, हा फोटो बघ, हा फोटो. क्यूट आहे यार. इम्पॉर्टंट आहे ते बघाल का प्लीज? हट यार, व्हॉट क्यूट. कुठे काम करतो हा? क्लिक क्लिक. क्रिएटिव्ह वुमेन प्रोडक्शन हाऊस. एक मिनिट, कुठलं क्रिएटिव्ह वुमेन प्रोडक्शन हाऊस. नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. जाऊ दे, तू फोटोज बघ. एक मिनिट, रेवती सोबत फोटो आहे त्याचा. काय? ए, पुढचा बघ, पुढचा. स्वयंसिद्ध. हा कुणाल रेवती सोबत काम करतो. याचा अर्थ रेवतीने त्याचा वापर करून तुला घराबाहेर काढलाय. अगं पण एवढं सगळं घडलं कसं? रेवती आणि राधिका कधी बोलायला लागल्या? शनाया, हे सगळं वरवरचं असतं फक्त. त्यांची खरी मैत्री कशी आपल्याला माहितीये ना. मला तर वाटतंय की हा त्यांचा प्लॅन असणार, तुला घराबाहेर काढण्यासाठी. अरे यार, या रेवती आणि राधिका खूपच हुशार निघाल्या ग. हा सॉलिड प्लॅनिंग केलंय यांनी. पण या सगळ्यात गॅरीचं मिसअंडरस्टँडिंग झाले, त्याचं काय करू आता? ते मिसअंडरस्टँडिंग दूर कर मग आता शनाया. ही सगळी माहिती आलीये तुझ्याकडे. या माहितीचा वापर कर आणि गुरुनाथला सगळं सांग. त्यांचा प्लॅन आहे हे कळल्यावर तिनं गुरुनाथ बिथरेल. मग तू त्याला आधार दे आणि परत स्वतःकडे आण. हा यार, काय बरं होईल ग. मला परत रेस्टॉरंट्सला जाता येईल, मला परत शॉपिंग करता येईल. बोर खिचडी आणि कारल्याची भाजी वगैरे खायला लागणार नाही मला. हसताय काय? रोज रोज नाही खा गं. कारल्याची भाजी, मग कळेल तुला. थँक्स यार गाईस, सिरियसली. आपण ना आता असं काहीतरी प्लॅन करूया ज्याच्यामुळे गॅरीला माझ्याबद्दल फुल सिम्पती वाटेल.